आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आता सर शिवा आम्ही आता येतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू साहेब. ते माझं निलंबन करू नका तुम्ही. अरे ओळखचे मोठे आहेत ना. बोल काहीतरी कर काहीतरी. साहेब, ऐका ना. खा देते, खा. शिवानी, खूप आभारी आहे मी तुझा. मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवलंस. हे ऋण मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. अहो सर, काय करताय? हे बघा, मी तुमची मदत केलीच, पण त्या छोट्या छोट्या मुलांची पण केली ज्यांच्या जीवावर उठले होते ते. शिवा, खरं तर आज तुझ्यामुळे हे चांगलं काम करू पुण्य कमवण्याची संधी आम्हा सगळ्यांना मिळाली. या रात्र शाळेमधली खरी शिकवण खरं तर तू दिली आम्हाला. हे मी काय नाही केलंय, तुम्ही सगळे मला सपोर्ट लावतात म्हणून मी हे करू शकले, बाकी काही नाही. शिवा सर, आजपर्यंत बऱ्याच लॉकची चाबी बनवली मी, पर आज जो चाबी बनाई है ना, इथं राहील इथं. अरे वा. शिवा याआधी शिपाई म्हणून काम करत असताना एका दबावाखाली दडपणाखाली काम करत आलो, पण आज तुझं हे सगळं बघितलं ना, एक प्रकारची हिंमत आली. तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे शिवा. आजपर्यंत एवढ्या वेळा देवाचा जप केला, पण शिवा आज तुझ्या रूपात मला खरा देव भेटला ग. होय ना, इतके वर्ष मी लोकांच्या घरी साफसफाई केली, पण आज जी काय शाळेत साफसफाई केली ना, आहा, लय बरं वाटलं. भाई लोक मनापासून सॉरी. म्हणजे आधी आपण या प्लॅनला लय अपोज केला, पण आता लय भारी वाटते. म्हणजे ना, मी वस्तीत लपडी करून 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 स्वतःचं नाव ना फार बदनाम केला होता, पण ना आता मी वस्तीत कॉलर टाईट करून फिरू शकतो. अभिमान वाटतो स्वतःचा. शिवा, म्हणजे आतापर्यंत मी रोल शोधण्यासाठी खूप सारे ऑडिशन दिले, पण कधीच कुठून काहीच जुळलं नाही. पण तुझ्यामुळे आज मला हा रोल करायला मिळाला, त्यात मला सरांची मदत करायला मिळाली. याचं समाधान मी व्यक्त पण नाही करू शकत. कदाचित या रोलमुळे मला ऑस्कर सुद्धा मिळू शकतो. भाई, तू चांगलाच गेलास रोल, एक नंबर. बास होता, बास. कौतुक. ऐक ना, हे काय हा, हे काय काय झालं? मी तुला मगाशी विचारलं होतं शिवा, हे तुला लागलं नाही? हे काय? मला एवढं काही तातडीने टीटीचं इंजेक्शन घ्यावं. एक्झॅक्टली, इंजेक्शन घ्यावंच लागणार. इंजेक्शन मला नको. शिवा, ऐक ना, मला नको इंजेक्शन. काय आयडिया आहे? तू तिकडून पकड, मी इकडून. चला चला चला. ऐक ना आशू, मला काही झालेलं नाहीये, उगाच आलोय आपण इथे. चल ना. उगाच तर रेडीस का? ते बघ किती लागलंय. काय ऐकणार नाही मी तुझं. अरे नको ना, ऐक माझं. मला सांगितलेलं कळत नाही का? तू जितका कांगावा करशील तितका त्रास होणार आहे तुला. मी इंजेक्शन घेणार नाही. घ्यायला लागेल, अरे ऑप्शनच नाही तुझ्याकडे. असं नको ना. गप्प बस. आशू, मी निघून जाईन ना इथून. शिवानी देसाई, ते बघ, चला. नको ना आशू, मला नाही यायचंय. त्यांना इथे बोलवे ना मी. इंजेक्शन सगळ्यांसमोर घ्यायचं इंजेक्शन. चल पटकन पटकन जाऊ. आशू नको ना. अरे नको ना, मी काय बोलते. नको आशू. काय म्हणते? कसं वागतेस लहान मुलीसारखं? नाही का? डॉक्टर, शिवाला लागलंय. नाही, मला काही लागलंच नाही, एवढं काही झालंच नाही. बघा ना, काय कुठे काय नाही एवढं लागलंय. बघा, मी बँडेज करून देते, पण इंजेक्शन घ्यावं लागेल. इंजेक्शन नको ना. मी काय म्हणते, डॉक्टर ऐका ना, तुम्ही मला गोळ्या द्याल का? गोळ्या मी आवडीने खाते लहानपणापासून. आई मला द्यायची ना, तर गोळ्याच घ्यायचं. इंजेक्शन मी कधीच घेतलं नाही. श्रीखंडाच्या गोळ्या नाही आहेत त्यांच्याकडे. थांब, आधी इंजेक्शन आणि मग गोळ्यांचं बघू आपण. नको चल ना. ये बँडेज करून देते. बँडेज अरे पण करूया. नको चल ना, चल मला नाही यायचंय. मला नाही यायचं. डॉक्टर ऐका ना, माझं नको. पटकन उठा. गप्प बस, कळलं का? चल पटकन बस. अरे ऐक ना आशू, हा, मला कम ऑन. चल. काय झालं नेमकं यांना पण? काय नाही डॉक्टर, तेच नेहमीच
धडपडते ती वेंदळी खूप गॅरेज मध्ये काम करत होती आणि वेंदळेपणा करते त्यामुळे लागलं काही. ते गॅरेजवर काम केलंच पाहिजे ना, माझंच गॅरेज आहे, मी काय करणार नाही का काम. पण हे तुम्ही एवढंच लावा, दुखतंय मला. अरे काही दुखत नाही. दुखतंय पण मला, पण इंजेक्शन नकोच आहे ना. मी हे एवढं साफ केलं तर ठीक आहे ना. अरे एवढं काय डॉक्टर मला ना काहीच होत नाही हो. हो थांबा थांबा, शांत राहा, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. झालं, बरं झालं. आज बरं होईल मस्त. असं कसं बरं झालं? नाही अजून नाही झालंय बरं. ते इंजेक्शन द्यायला लागतं. ऐक ना आशू, तू एक वेळ ना मला वाघाच्या जबड्यात हात टाकायला सांगा, मी तो टाकेन, एकदम बिंदास टाकेन, कारण की मी शिवाय ना. पण हे नका करू, हे मला नाही जमणार आहे. जंगल सफारीला जाऊन आपण तेव्हा वाघाच्या जबड्यात हात घाल ना, ते इंजेक्शन घे. नको ना इंजेक्शन, मला नको इंजेक्शन खरंच. नाही हो, जरा मुंगी चावल्यासारखं वाटेल ना. अरे त्या मुंग्या अंगावर सोड ना माझ्या. डॉक्टर तुम्ही मुंग्या ना अंगावर सोडा माझ्या, मला काही प्रॉब्लेम नाही, पण हे नका करू, मला भीती वाटते. मी जेन्युइन सांगते ना. त्याने बरं होत नाही ना मुंग्या अंगावर सोडलं. कोणी सांगितलं बरं? बरोबर, लवकर बरं व्हायचं असेल तर इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे. नकोय मला इंजेक्शन. ऐका ना माझं, मी पळून जाईन ना इथून. मला नको, आम्ही आहे ना तुला धरायला. अरे पण मला नको इंजेक्शन. चला चला, हे बघ मला नको तुला इंजेक्शन. हवं तर मी गातो तुझ्यासाठी. बस इकडे मी गातो. हे बघ, काय गाणं? वाट पाहू दे दाही दिशा डॉक्टर इंजेक्शन हे गायला नका हा, चला घेऊ. इंजेक्शन नको मला. मी काय बोलते ना, मला इंजेक्शन नकोय. नकोय तुला इंजेक्शन. बघ तू बोलत का नाही? बोल, काय झालं? असं नको राहू, मला नको इंजेक्शन. डॉक्टर जरा या, मला तुमच्याशी बोलायचं. पळून जाऊ का? बसा बसा. शिवानी देसाई, मी डॉक्टर आशुतोष देसाई. हसायला हसा, हसून घ्या. अजून जितकं हसायचं तितकं हसून घ्या. तुमची ट्रीटमेंट सुरू होणार आहे. बघू बरं मला, हा जरा पल्स चेक करून बघूया. काय करताय तुम्ही? आणि व्यवस्थित आहे बहुतेक. अहो डॉक्टर, तुम्हाला मजा येते का? हे नका करू ना असं. भीती वाटते तुम्हाला असं वाटतंय मला. हा थांबा, आपण चेक करूयात. चेक करूया जरा. हा हे सगळं करा, मला इंजेक्शन नका देऊ. हा बापरे, खूप जास्त ऐकलंय ते. हा हा बस ऐक ना, गुदगुल्या मागून तिला चेक अरे अरे एक डॉक्टर हे तुम्ही घेऊन टाका ना याच्याकडे. हा मस्करी करतो. मला असं वाटतंय तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे. इंजेक्शन? अहो डॉक्टर नकोय मला इंजेक्शन, मी खरं सांगते. बघूया मला डॉक्टर इंजेक्शन. मला नको इंजेक्शन. चला ऐका मी माझं. आता तुम्हाला इंजेक्शन तू काय इंजेक्शन देणार यार? मला माहिती आहे तू नाही देऊ नाही, शकत. देणार आहे गप्पा बस, इंजेक्शन. काय चला इंजेक्शन? चला अरे घरात काय आहे. यार आशू, तू नाही जरा देणार. बघा ऐक बघा ना, बघा आशू, तू नाही इंजेक्शन देणार. देणार. हा चला आशू, तू करणार नाही मला मार. अरे आशू यार, झालं. झालं इंजेक्शन झालं देऊन. झालं झालं देऊन झालं. बघितलं, जे मी करू शकले नाही ते तुमच्या नवऱ्याने केलं. हा चला मी बघते, तू केलं. हो बघ ना. ड्युटी संपली तशी माझी डॉक्टरची. आता आपण घरी जाऊ.